नमस्कार मैत्रिणींनो, सँक्स क्रिएशन्समध्ये आज पुन्हा एकदा आपलं खूप 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 मनापासून स्वागत। आज आपण करतोय स्पेशल चना मसाला विथ स्पेशल चना कसा आपल्याला शिजवायचा, मऊ अगदी मऊ शिजवायचा, त्याच्या स्पेशल टिप्ससह। आता आपण चणे घेतलेले आहेत जे रात्रभर आपण भिजवून घेतले होते, ते आणि बटाटे घेतलेले आहेत। तुम्ही यातलं तुमचा चॉईस आहे। बटाटे मी वांगी देखील वापरलेली आहेत, पण तुम्ही या दोन्हीपैकी एक कुठलंही वापरू शकता किंवा नुसत्या चण्याची देखील भाजी करू शकता। पण माझ्याकडे वांगी होती आणि बटाटे देखील होते म्हणून मी दोन्हीही वापरलेलं आहे। वांग्यामुळे या भाजीला खूप छान अशी चव येते मऊ शिजल्यानंतर। पाहू शकता आता यामध्ये मी थोडा एक पिंच सोडा ॲड केलेला आहे आणि त्यानंतर आपण मीठ ॲड करणार आहोत। असं केल्याने आपली जी भाजी आहे ती छान मऊ शिजते सोड्यामुळे। आणि म्हणजे स्पेशली चणे शिजत नाहीत लवकर फार, जरी आपण भिजवलेले असले तरी, आणि मीठ व्यवस्थित लागतं चण्यांना आणि पूर्ण भाजीला। आता इथे मी लगेचच हे करायला घेतलेलं आहे। आपल्या 4-5 शिट्ट्या झाल्या त्याच्या, आणि त्यानंतर आपण लगेचच हे करायला घेतलेलं आहे। चणे शिजवून घेतलेत। पॅनमध्ये आता तेल घेतलेलं आहे। तमालपत्री, 4 मिरे, 2 लवंगा आणि 1 पाव म्हणजे अगदी एक छोटी स्टिक दालचिनीची, पाहू शकता तुम्ही तिथे, म्हणजे अगदी पाव इंच। त्यानंतर आपण हा चांगला कांदा परतून घ्यायचा आहे। कांदा छान परतून होण्यासाठी आपल्याला यामध्ये मीठ ॲड करायचं आहे, त्यामुळे कांदा आपला झटपट तयार होतो। मिरची देखील ॲड केली होती आपण कांद्यासोबत, यामुळे आपल्या भाजीला खूप छान चव येते। छान परतून घ्यायचं 1 मिनिटभर कांद्याचा रंग बदलेपर्यंत। आता यामध्ये मी टोमॅटो बारीक चिरून घेतलेला 1 टोमॅटो ॲड केलेला आहे मध्यम आकाराचा, आणि जवळजवळ 7 ते 8 कढीपत्त्याची पानं आहेत। हे देखील आपल्याला छान मऊ होईपर्यंत टोमॅटो परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ झाला पाहिजे आणि कढीपत्त्याचा फ्लेवर यामध्ये उतरला पाहिजे, इतपत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे। यासाठी घेतलेले हरभरे 1 मोठी वाटी आपली, किंवा मग तुम्ही आपल्या ज्या रेग्युलर घरातल्या वाट्या असतात त्या 1.5 वाटी एवढा हरभरा मी घेतला होता, म्हणजे 3-4 जणांसाठी अशी छान व्यवस्थित भाजी तयार होते। कोथिंबीर देखील फ्लेवरसाठी ॲड केलेली आहे मी फोडणीतच। यामध्ये 1 चमचा आलं लसूणची पेस्ट मी ॲड केलेली आहे। तुम्हाला ग्रेव्ही किती करायची आहे त्यावर तुम्ही आलं लसूणची पेस्ट आणि वाटण जे आपण घालणार आहोत ते वाटणाचं प्रमाण तुम्ही ठरवायचं आहे। मला ग्रेव्ही थोडी ठेवायची आहे, कारण मी जिरा राईस करणार आहे, त्यामुळे मला त्यासोबत खाण्यासाठी थोडी ग्रेव्ही लागणार आहे। आणि पाहू शकता वाटण मी जवळजवळ मोठे 2 चमचे ॲड केलेलं आहे। वाटणाची रेसिपी माझ्या चॅनलवर आहे, तुम्ही पाहू शकता वाटणाची रेसिपी तिथे जाऊन। इथे मी गरम मसाला आणि धणे जिरे पूड एकत्र ॲड केलेली आहे 1-1 चमचा। हळद आणि तिखट मात्र आपल्याला जास्त वापरायचं आहे। एक जवळजवळ 4 ते 5 पोह्याचे चमचे मी तिखट ॲड केलेलं आहे। ही भाजी आपल्याला झणझणीतच छान लागते। भाकरीसोबत खायची असेल तर तिची टेस्ट आपल्याला, ती जर झणझणीत असेल तरच छान येते। पाहू शकता तुम्ही ते, पाहू शकता किती छान शिजलेत आपले जे हरभरे आहेत ते, किती छान शिजलेत। वांगं देखील खूप छान शिजलेलं आहे, बटाटे देखील छान शिजलेले आहेत, आणि तुम्ही त्यांचा कलर देखील सोड्यामुळे पाहू शकता हरभऱ्यांचा किती छान आलेला आहे। तेल सुटलेल्या या वाटणामध्ये अगदी तेल सुटेपर्यंत छान वाटण परतून घेतलं, आणि त्यामध्ये आता आपण हे छान सगळं मिक्स करून घेणार आहोत। यामधल्या पाण्यासह हे सगळं आपल्याला ॲड करायचं आहे, कारण हरभरे आपण धुवून घेतले होते जेव्हा आपण ते, आणि बटाटे आणि वांगी देखील आपण स्वच्छ धुवूनच घेतली होती। हरभरे देखील भिजायला टाकताना भिजवून आपण छान धुवून घेतली होती, त्यामुळे पाणी आपण ते वापरलं तरी चालू शकतं।
आता इथे छान आपण हे मिक्स करून घेतलं आहे. पण आता जरी हरभरे वांगं बटाटा शिजलेलं असेल तरी मसाले आणि वांगं बटाटा हे सगळं म्हणजे हरभरे वांगं बटाटा हे छान मिक्स होण्यासाठी आपल्याला 2 मिनिटं छान असं पाहू शकता ही भाजी मिळून येण्यासाठी आपण लीड ठेवलं होतं. पाहू शकता छान मिळून आली आपली भाजी आणि तिचा रंग देखील तुम्ही पाहू शकता. अतिशय सुंदर होतो हा चना मसाला. आवर्जून करून पहा मैत्रिणींनो. थँक्यू.